लोणचं म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। चला तर मग आज मस्तपैकी गावरान पद्धतीने आपण देशी लोणचे बनवूया। इथे मी लोणच्याचे हिरवे आंबे घेतलेले आहेत, 1 किलो वजनी प्रमाणामध्ये घेतलेले आहेत, ते बाजारातून आणलेले आहेत। आंबे चांगले स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे, कोरडे करून घ्यायचे आणि ते या पद्धतीने त्याचे मी फोडी करून घेतलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही फोडी मोठ्या व छोट्या करू शकता। मी ते मीडियम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। नंतर त्यामध्ये मी 2 चमचे हळद घातलेली आहेत। नंतर यामध्ये मी मोठे 3 ते 4 चमचे मी इथे मीठ घातलेलं आहे, बारीक मीठ। मीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे सगळ्या फोडी छान पद्धतीने ना मिक्स करून घ्यायचे आहे। एकसारख्या सगळ्या फोडींना आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे, सगळ्या फोडींना मीठ लागलं पाहिजे। या पद्धतीने आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता मिक्स झाल्यानंतर आपण ना मिठामुळे आंब्याच्या फोडींना पाणी सुटतं, त्यासाठी आपल्याला या पद्धतीचं मोदक पात्र घ्यायचं आहे। चाळण असलेली कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता, डाळ वाटायची पुरण वाटायची चाळणी सुद्धा घेऊ शकता। त्यामध्ये ह्या सगळ्या फोडी ट्रान्सफर करायच्या आहेत, त्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्याच्या खाली एक ना असं भांडं ठेवायचं आहे आणि ते आपल्याला रात्रभर ना ठेवायचं आहे, म्हणजे ते आंब्याच्या फोडीतून जे पाणी निघेल ते त्या खाली भांड्यामध्ये साचेल। या पद्धतीने आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे झाकून। आणि तुम्ही बघू शकता इतर मी रात्रभर या फोडी झाकून ठेवलेल्या आहेत आणि त्यामधलं पाणी आता खाली साठलेलं आहे या पाटीमध्ये खालच्या, बघू शकताय तुम्ही। साधारण मोठी वाटी एवढं पाणी आपल्या आंब्याच्या फोडीतून मिठाचं पाणी निघालेलं आहे। नंतर या आंब्याच्या फोडी एका कॉटनच्या सुती कपड्यावर आपल्याला छानपैकी सावलीमध्ये पसरून ठेवायचे आहे, जेणेकरून त्यावरचे जे पाणी आहे ते सुकेल। त्याच पद्धतीने आपल्याला सावलीखाली सुकवायचे आहेत। इथे आता आपल्याला लोणच्यासाठी मसाला बनवायचा आहे, त्यासाठी मी इथं 20 ग्रॅम मेथी घेतलेली आहे। ती आपल्याला छान गवळी भाजून घ्यायची आहे। ती भाजल्यानंतर आपल्याला इथे मोहरी घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला थोड्या गवळ्या प्रमाणात भाजून घ्यायची आहे छानपैकी। नंतर इथे मी एका पातेल्यामध्ये फक्त एक छोटी वाटी तेल घेतलेलं आहे, फक्त छोटी वाटी एवढंच पुरेसं होतं, जास्त तेलाचा इथं वापर करणार नाही मी। हे तेल बघा तुम्ही बघू शकता इथं छान कडकडीत कडलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथं हिंगाचे खडे टाकलेले आहेत, जेणेकरून ते तेलामध्ये चांगले तळले जातील, आत कच्चे राहणार नाहीत। मी त्या गरम तेलामध्येच हे चांगले टाकलेले आहेत हिंगाचे खडे। हिंगामुळे मस्त लोणच्याला अशी चव येते। आणि आता बघू शकता तुम्ही आंब्याच्या फोडी जवळ आपल्याला सुकलेल्या आहेत, पहिल्या कशा होत्या ओलसर, आता बघू शकता तुम्ही मी साधारण 5 ते 6 तास ना त्या सावलीमध्ये सुकवलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही थोड्या सुकलेल्या आहेत छानपैकी। आणि जे मोहरी भाजून घेतलेली मी इथं मिक्सरवरती न फिरवता मी इथं खलबत्त्यामध्ये चांगली कुटत आहे, म्हणजे ती थोडी अख्खी राहील, थोडी अर्धवट कुटली जाईल। अशा पद्धतीने मोहरी घातल्यावर त्याची चव छानच लागते। इथे बघू शकता तुम्ही आता मोहरी आपली कुटलेली आहे, साधारण ना या पद्धतीने ही मोहरी मी कुटलेली आहे। यानंतर आपल्याला आता जे आपण मेथी भाजलेली होती ती आता मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला भरडी बारीक करून घ्यायची आहे। बघू शकताय तुम्ही या पद्धतीने आपल्याला मेथीची पूड करून घ्यायची आहे। जे आपण कडकडीत गरम केलेलं तेल ते थोडंसं थंड झाल्याने त्यामध्ये मी नंतर हिंगाची पूड टाकलेली आहे, कारण स्टार्टिंगला कडकडीत तेलामध्ये जर हिंगपूड घातली तर ती पूर्ण जळून जाईल, म्हणून साधारण थोडं थंड तेल झाल्यानंतर त्यामध्ये हिंगपूड टाकायची। इथे आता आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत, आता त्यामध्ये आपण मसाले मिक्स करूया। इथे आता ती मोहरी चेचलेली ती पूर्ण घातलेली आहे। नंतर यामध्ये बारीक केलेली मेथीची पूड घालायची आहे। नंतर यामध्ये मी इथे जिरे घेतलेले आहेत, ते 10 ते 15 ग्रॅम पर्यंत जिरे आहेत, ते मी घातलेले आहेत। हे कच्चे जिरे आहेत, ते घालायचे आहे, तुम्ही कमी जास्त जिरे घालू शकता। नंतर यामध्ये परत मी इथे 2 चमचे हळद घातलेली आहे। नंतर यामध्ये मी इथे मोहरीची डाळ घातलेली आहे, मोहरीची डाळ थोडीशी 10 ग्रॅम पर्यंत आहे, ती घातलेली आहे। इथे मी लसूण घेतलेला आहे कच्चा सोलून, तो घातलेला आहे, तुम्ही कमी जास्त कितीही घालू शकता, त्यामुळे लोणच्याला मस्त सुगंध येतो आणि चव पण खूप छान लागते लसणामुळे। जे आपण हिंग घालून तेल गरम केलेले ते पूर्ण थंड होऊन झाल्यानंतरच यामध्ये मिक्स करायचं आहे आणि 4 चमचे छोटे 4 चमचे तेल शिल्लक ठेवायचं आहे, बाकी सगळं यामध्ये घालायचं आहे। तुम्ही बघू शकता मी पातेल्यामध्ये एवढं पाठीमागं तेल शिल्लक ठेवलेलं आहे। नंतर यामध्ये मोठे 4 चमचे मीठ घालायचं आहे, जे आपण पहिला मीठ लावलेलं ते सगळं पाणी होऊन जातं, म्हणून आता परत ते इथं 4 चमचे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे, मस्त दिसतंय ना।
पहिले आजीबाई, आपल्या आजी वगैरे अशा पद्धतीचं लोणचं बनवायच्या कमी तेलामध्ये. इथे बघू शकता तुम्ही किती कमीत कमी तेलाचा वापर करून आपण गावरान पद्धतीचं मस्त चवीचं असं लोणचं चमचमीत असं लोणचं बनवलेलं आहे. मस्त भाकरीसोबत छान लागतं. मी इथे एक काचेची बरणी घेतलेली आहे. त्याला चांगलं पुसून, धुवून, स्वच्छ पुसून उन्हात वाळवून छान घ्यायचं आहे. तर ओलसरपणा अजिबात नको. चांगलं पुसून घेतल्यानंतर कोरडी करून त्यामध्ये छान आता आपण बनवलेलं लोणचं भरून घ्यायचं आहे. आणि जो लोणचं भरलेला खालचा मसाला आहे तोही त्याच्यावरती टाकायचा आहे. आणि जे आपण 4 चमचे शिल्लक ठेवलेलं होतं तेल, आता ते वरून घालायचं आहे. यामध्ये पूर्ण लोणचं भरल्यानंतर हे तेल आता वरून आपल्याला अशा पद्धतीने वरून आपल्याला हे तेल सगळं घालायचं आहे. आणि आपण जो खडा हिंग तेलामध्ये तळून घेतलेला आहे तोही वर असे खडे ठेवायचे आहेत. आणि वरून झाकण फिट्ट लावायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला बुरशी वगैरे येणार नाही हिंगाच्या खड्यामुळे. तुम्ही बघू शकता तर पूर्ण असं लोणचं भरून झालेलं आहे. आणि बघू शकता किती मस्त दिसत आहे. आत्ताच तोंडाला पाणी सुटलं. खूप छान लागतं. हे 15 दिवसापूर्वी बनवलेलं लोणचं आहे. खूप छान होतं. तुम्ही पण करून बघा. कमीत कमी तेलामध्ये बनतं आणि झटपट बनणारं हे लोणचं आहे. टेस्टला एकदम अप्रतिम आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.